हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. हा जो 15 आणि 16 तारखेला आपण सर्वांनी मालेगावच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आपल्याला सर्वांना करायचा, कारण ही निवडणूक ही एखाद्या प्रभागातील नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही. ही निवडणूक आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि इथे उपस्थित सर्वांनी या निवडणुकीचं महत्त्व हे येणाऱ्या 10 दिवसामध्ये या मालेगावमधील सर्व घरात पोहोचवलं पाहिजे. आपण सर्वांनी लोकांपर्यंत हे जाऊन सांगितलं पाहिजे की आपण सर्वांनी या निवडणुकीकडे पाहत असताना कोणत्याही प्रकारे या निवडणुकीकडे पाहत असताना आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे कशा पद्धतीने सुखमय होईल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा प्राप्त होऊ शकतो, यासाठी हे 15 तारखेचं मतदान हे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित असलेला मंत्र वसुदैव कुटुंबम. वसुदैव कुटुंबम याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहित आहे की ही सर्व कुटुंब आणि या कुटुंबाचं सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, या भावनेतून प्रत्येक माणूस, या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये कुठेही त्याने विचार करू नये की मी माझ्या जीवनामध्ये आज या धरती तलावरती जन्माला आलो आणि या धरती तलावरती जन्माला आल्यानंतर मी काहीतरी चूक केली आहे असं त्याच्या मनाला जरा सुद्धा शिवता कामा नये. या दृष्टिकोनातून राम राज्य आलं पाहिजे आणि राम राज्याच्या दिशेने हे सर्वच्या सर्व हा देश हा गेला पाहिजे आणि त्या दिशेने जाण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे सातत्याने करत आहे. आणि त्यामुळे आपलं मतदान योग्य व्यक्तीकडे जाणं, योग्य विचारधारेला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही योग्य विचारधारा जी आहे, जिला उजवी विचारधारा म्हणतो, कधीही लोक कल्याणाचा विचार करते अशी जी विचारधारा आहे आणि ती विचारधारा फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीची आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलोय. तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्या की आपल्याला माहित असलेले अनेक केंद्र पुरस्कृत असणाऱ्या योजना या देशातील प्रत्येक जण, या देशातील असणाऱ्या प्रत्येक जणाला कोणीही व्यक्ती या देशामधला उपाशी राहू नये, तो उपाशी झोपता कामा नये. आणि म्हणून आपल्याला माहित आहे या देशामधील असणाऱ्या 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्याची योजना ही आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने केली. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून 80 कोटी लोकांना हे मोफत धान्य मिळत आहे. आपण सर्वजण जाणता, गरीबातला गरीब माणूस, आरोग्याची व्यवस्था याची झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे आपण सर्वजण आयुष्यमान भारत या कार्डाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा असणारा इलाज
हा पूर्णच्या पूर्ण इलाज मोफत करण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून होत आहे. अगोदर आपण सर्वांनी ऐकलं असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडीचं सरकार असेल, गरिबी हटाव असं म्हणायचं. परंतु गरिबी प्रत्यक्षपणे हटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं. 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींच्या सरकारने केलं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. करोनाचा काळ तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आठवला पाहिजे. जाती धर्म या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांनी बाजूला ठेवल्या पाहिजे. लक्षात काय घेतलं पाहिजे, कोणतीही योजना नरेंद्र मोदीजींची कोणतीही योजना हा कोणताही जाती धर्म बघून केली जात नाही. त्यांनी इथल्या असणाऱ्या प्रत्येक भारतीयाला करोनाच्या त्या महामारीमध्ये लागणारं असणारं त्यावेळेचं वॅक्सिन जे आहे, वॅक्सिन मोफत देण्याचं काम केलं. हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांनी लक्षात ठेवून आपण सर्वांनी यापुढे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं मतदान अत्यंत अमूल्य असं मतदान आहे. या भागामधील असणाऱ्या प्रत्येकाने सातत्याने संघर्ष केला आहे. संघर्ष करत करत ही सर्व मंडळी आज राजकारणामध्ये काम करतायत. त्याच्या संघर्षाला तुमचं आणि आमचं सर्वांचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. ही अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे आणि या अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. या व्यासपीठावरील असणारे हे 20च्या 20 नगरसेवक, हे 20च्या 20 नगरसेवक अस्तित्वाची लढाई गेली वर्षानुवर्ष लढतायत. हे लढतायत तुमच्यासाठी लढतायत, तुमच्या स्वाभिमानासाठी लढतायत. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुमचा स्वाभिमान हाच त्या 15 तारखेला मताच्या रूपाने कमळासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी दाखवायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करायला इथे आलोय. तुम्ही सर्वांनी हे 20च्या 20 नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी होते, वेगवेगळ्या विचारधारेत काम करत होते. परंतु तुमच्यासाठी हे सर्वच्या सर्व एका व्यासपीठावरती आलेत, विकासाची कास धरून एकत्र आलेत. या सर्वांना आपला आशीर्वाद हवाय. आशीर्वाद आणि तो सुद्धा 100% आशीर्वाद पूर्णच्या पूर्ण देशाला दाखवून द्यायचा आहे. जो लोकसभेमध्ये नेरेटिव्ह त्यांनी पसरवला होता त्यांना पुन्हा एकदा दाखवून द्यायचा आहे की होय आम्ही सुद्धा एक आहोत, आम्ही सर्वच्या सर्व एक आहोत. हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. संपूर्ण देश या निवडणुकीकडे पाहतोय. आपण सर्वजण या निवडणुकीकडे पाहत असताना त्या गोष्टी लक्षात ठेवा. आपला स्वाभिमान हा जागृत ठेवा आणि 15 तारखेला होणारी निवडणूक, 15 तारखेला एक दिवस कमाई लक्षात ठेवा. देवेंद्रजींनी हेच सांगितलं आहे आणि तेच सांगायला आलो आहे. 15 तारखेला एक दिवस कमाई लक्षात ठेवा. 5 वर्ष आपला सर्व मालेगाव वासियांना लक्षात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेत हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक विचारधारेने तुम्हाला आम्हाला सर्वांना जे कळतंय ते सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक आपल्यामध्ये असणारी जी ताकद आहे, ही ताकद क्षमता एक करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना हा संघर्ष करायचा आहे. या संघर्षाचं नाव ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यासाठी आपलं मतदान असलं पाहिजे. खात्री आहे की तुम्ही त्या दिशेने पावलं उचलाल. तुमचे आशीर्वाद या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.